भावने विनाश होतो खऱ्या वैरत्वाचा, मैत्री भावने विनाश होतो खऱ्या वैरत्वाचा। तत्वज्ञान तापसाने तुम्ही यावे पोटभर, यावे पोटभर, धम्मसागरातील पाणी यावे पोटभर, धम्मसागरातील पाणी यावे पोटभर। छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा भागातील कपिलवस्तू बौद्ध विहारांमध्ये वर्षावास निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आणि पठण सुरू करण्यात आलेलं आहे। त्याच निमित्तानं बुद्धांच्या विचारावर, बुद्धांच्या मार्गाने चालण्यासाठी संपूर्ण बालक तसेच समाजातील सर्व लोक या ग्रंथामधील विचार ऐकण्यासाठी रोज संध्याकाळी सकाळी जमत असतात। वर्षावासाचा कालखंड हा धम्मदेशना देण्यासाठी विहारांमध्येच राहून पावसाळ्यात बाहेर न फिरता हे विहारांमध्येच ज्ञानदानाची प्रक्रिया करण्याची प्रथा बौद्ध समाजामध्ये आहे। त्याच अनुषंगानं कपिलवस्तू बौद्ध विहारांमध्ये सर्व उपासक आणि उपासिका रोज जमून त्या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आणि पठण करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। त्याचबरोबर बुद्धांनी दिलेला संदेश आणि हे विचार अंगीकृत करण्यासाठी तरुण वर्ग, बालबालिका यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन केलं जातं। वर्षावासानिमित्त या ठिकाणी या विहारातील महिला मंडळाने चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमाबरोबर आज विशेष करून खीरदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं तर खीरदान म्हणजे काय, पावित्र्यतेचं, शुद्धतेचं आणि श्रद्धेचं धार्मिक अर्थाने प्रतीक आहे अशी खीरदान आहे। खीरदानीतून हा एक चांगला मेसेज जातो की समता, करुणा, बंधुत्व, एक संगतत्व हा मेसेज खऱ्या अर्थाने या खीरदानीतून होत असतं आणि जेणेकरून एक संघभावना, संगम शरणम गच्छामी अशा पद्धतीचा एक वातावरण या ठिकाणी निर्मित होत असते। ते कोणत्या जातीचा असो, कोणत्या पंथीचा असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांना या ठिकाणी काय करता येतं, खीरदान करता येतं। आज गुरुवारी ते प्रवचनाला येतात ना, त्यामुळे रेखा कदम यांची खीरदान रोज कार्यक्रम। किती लोक रोज असतात? दररोज तर काय 7-8 असतात आणि आज म्हणजे भरपूर आले, 20-25 आले। महिला खूप चांगल्या प्रकारे इथे हे चालू आहे, रोजचं प्रवचन वगैरे चालू आहे। आम्ही आज पहिल्याच वेळेस आलो इथं। अच्छा, आज काय उपक्रम होता तुमच्याकडे? खीरदानीचा हे केलेला आहे आज उपक्रम आम्ही। आमच्या मैत्रिणींनी, रेखा कदम ताईंनी। कशा पद्धती? ते ऐकल्याच्या नंतर मला थोडंसं जरा मनामध्ये एकदम छान भावना हे झाल्या आणि मग मी त्यांना राकेश भाऊला सांगितलं की मी पुढच्या गुरुवारी खीरदान माझ्याकडून राहील आणि जे भोजनदानाचा कार्यक्रम आहे, जे वर्षावास संपल्याच्या नंतर आपण करतोय ते भोजनदान मी सगळ्यांना माझ्याकडून देणार आहे। या ठिकाणी लहान बालक, वृद्ध आज 10-15 दिवसामध्ये त्यांना वंदना चांगल्या प्रकारे यायला लागली, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलं आणि असंच प्रगती होत राहू। 3 महिने आम्ही कंटिन्यू या ठिकाणी हा कार्यक्रम करणार आहोत, जेणेकरून बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कटिबद्ध आहे आणि बौद्धाचार्य या नात्याने मी हे काम नेहमीप्रमाणे करत। धम्मदेशना दिली जाते आणि विविध कार्यक्रमाचं नियोजन हे विहारामध्ये केलं जातं। वर्षावास म्हणजे वर्षा ऋतूमध्ये हा एकाच ठिकाणी वास करायचा असतो, म्हणजे राहायचं असतं। अशा कालखंडात बुद्धांचे वीर विचार आणि संदेशाची गतिमान चक्र थांबू नये याकरिता विहारांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध विहारांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आणि नियोजन केलं जात असतं। पंचशील, त्रिसर्ण, अष्टशील हे सर्व मिळून अंगीकृत करतात आणि त्याचप्रमाणे आचरण करण्याची शिकवण हे बौद्धाचार्यांमार्फत दिली जाते। त्याचबरोबर प्रसाददानाचे कार्यक्रमसुद्धा घेतले जातात। सौ रेखाताई कदम यांच्याकडून वर्षावासाच्या निमित्त कपिलवस्तू बौद्ध विहारांमध्ये बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण चालू असताना खीरदान करून आपल्या दानपरिमितीची प्रक्रिया पार पाडली। सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून प्रसादगाथा बौद्धाचार्यांकडून पढून प्रसाद हा ग्रहण केला। संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारसरणीला अनुसरण करण्याची शपथसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आली। अशा प्रकारे वर्षावासाचे कार्य आजचा 15वा दिवस मोठ्या उत्साहात आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। जायच्या आधी मला पाठवा।